आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणातून जाऊया पश्चिम बंगालमधल्या राजकारणाकडे। पश्चिम बंगालमधल्या मतमोजणी आधी राजकीय ड्रामा रंगलाय। ईव्हीएम सोबत छेडछाड तृणमूलनं हा आरोप केलाय। तृणमूल आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूमवर पोहोचल्या। सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली। गैरप्रकार करण्यापासून रोखलं असं सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं। तर मावळत्या मुख्यमंत्री म्हणत हल्लाबोल केला। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं तृणमूल काँग्रेसने गुरुवारी रात्री पूर्वसूचना न देता ईव्हीएम स्ट्रॉंग रूम उघडल्याचा आणि तिथं संशयास्पद व्यक्तींच्या उपस्थितीचा आरोप केला। अनेक टीएमसी नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसह खुदीराम अनुशीलन केंद्राबाहेर धरणं आंदोलन केलं, जिथे ईव्हीएम ठेवलेली आहेत। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील कोलकाता इथल्या शेखावत मेमोरियल स्कूलमधल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचल्या आणि त्या 4 तास त्या ठिकाणी होत्या। ईव्हीएम मध्ये काही फेरफार झाला तर प्राण पणाला लावू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली। यावरून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली। ममता बॅनर्जींना गैरप्रकार करण्यापासून रोखलं असं सुवेंदू अधिकाऱ्यांनी म्हटलंय। तर मावळत्या मुख्यमंत्री म्हणत त्यांनी जोरदार निशाणाही साधला।